नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मागील काही सत्रांमध्ये आपण विचार बदला जे जग बदलेल ह्या विषयावर चर्चा करत आहोत आणि या विषयातील अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सचिन. डॉक्टर सचिन, आपले खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, तुम्ही मागच्या सत्रांमध्ये आम्हाला विचारांबद्दल इतकी एकदम विस्तृत अशी माहिती दिलेली आहे की विचार कसे निर्माण होतात, तो जो काही सायकल आहे तोही चक्रसुद्धा तुम्ही आम्हाला समजावून सांगितला. तर हे विचार किती महत्त्वाचे आहेत आपल्या जीवनामध्ये, त्याचं किती महत्त्व आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि ह्याला सदाकाल तुम्ही विचार सांगितलं की सदाकाल परिवर्तनासाठी ह्या विचारांना बदली करण्यासाठी आपल्याला स्मृतींना बदली केलं पाहिजे असं तुम्ही म्हटलेलं आहे. तर हा विचारांचे असे काही वेगवेगळे हे आहेत का की ज्याला बदलावं लागेल आपल्याला, तर ह्याच्याबद्दल थोडीशी अधिक आम्हाला माहिती तुम्ही सांगाल का? विचार हा मराठी किंवा हिंदी भाषेमध्ये वापरला गेलेला शब्द आहे. विचार शब्दांमध्येच त्याचे प्रकार दडलेले आहेत. विचार हे तसं लोकांनी ह्याचे प्रकार वेगवेगळे केलेले आहेत. काही लोक त्यांना फक्त सकारात्मक आणि नकारात्मक असेच मानतात, पण आम्ही सुलभतेच्या दृष्टिकोनातून विचारांना 4 प्रकारामध्ये आपण विभाजित करू शकतो. तर विचार हे 4 प्रकारचे असतात. सकारात्मक नकारात्मक तर आहेच, पण त्याच्याबरोबर पण आपण बघू की दैनंदिन जीवनातले जे वेगवेगळे विचार असतात, जसं मार्केटमधून भाजी आणणं किंवा आपल्याला ज्या रोजच्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करणं, त्यांना आपण आवश्यक विचार म्हणू शकतो. आणि एक विचारांचा प्रकार आहे ज्याच्याबद्दल जास्त बोललं जात नाही एवढं. लोक सहसा नकारात्मक विचाराबद्दल जास्त माहिती असते, पण तो विचार म्हणजे व्यर्थ विचार. आणि हा फार महत्त्वाचा विचार आहे, जे तुम्ही मागच्या मालिकेमध्ये विचारलेलं की थकावट होते, आपल्याला लवकर थकतात. तर त्याचं फार महत्त्वाचं कारण जसे नकारात्मक विचार आहेत तसेच हे व्यर्थ विचार पण आहेत. तर हे विचार असे 4 प्रकारचे असतात. एक सकारात्मक, एक नकारात्मक, एक व्यर्थ आणि चौथा आवश्यक विचार. तर आवश्यक विचार तर आपण करावेच लागणार, कारण आपल्याला ह्या दुनियेमध्ये राहायचं आहे. आपली दिनचर्या आपल्याला रोज करायची आहे. तर सकाळी उठल्यावर जसं पाणी भरणं किंवा दूध आणणं किंवा नाश्ता बनवणं किंवा ऑफिसमध्ये जे काय घेऊन जाणं असणं, तर हे सगळं प्लॅन करणं हे आवश्यक विचार आहेत. सकारात्मक विचार आपण बघितले तर जे आपले अनादी गुण आहेत, ओरिजिनल क्वालिटीज आहेत, ज्याच्यामध्ये पवित्रता, शांती, प्रेम, आनंद, सुख किंवा ज्ञान, हे आपले ओरिजिनल क्वालिटी जे परमात्म्याचे गुण आहेत, परमेश्वराचे गुण आहेत, गॉड अल्लाह ईश्वरचे गुण आहेत, ते आपल्यामध्ये देखील आहेत. जे आपले ओरिजिनल क्वालिटी आहेत, अनादी गुण आहेत, ते सकारात्मक, त्याच्या आधारावर जे गुण येतात, विचार येतात, ते सकारात्मक आहेत. नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे विकारांच्या आधारावर जे गुण आहेत, म्हणजे जे 5 विकार आपण म्हणतो, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आलस्य, भय, ह्याच्याबद्दल जे विचार येतात तर ते नकारात्मक विचारांमध्ये येतात. व्यर्थ विचार हा फार इंटरेस्टिंग प्रकार आम्ही सध्या बघतोय की फार मोठ्या प्रमाणात येतो. व्यर्थ म्हणजे ज्याचा काही अर्थच नाही आहे आणि विनाकारण जे चालत राहतात. तर नकारात्मक आणि व्यर्थ ह्यांच्यामध्ये फार मैत्री आहे आणि हे दोघे बहुधा एकत्रित असतात. पण सध्या मी जे बघतोय, जे पेशंट आमच्याकडे येतात काउन्सिलिंगसाठी, समुपदेशनासाठी, त्यांच्यामध्ये नकारात्मकपेक्षा व्यर्थ विचार मी जास्त बघतो. नकारात्मक तर आहेच, पण व्यर्थ म्हणजे त्यांची स्पीड एवढी फास्ट असते, थांबवायचा प्रयत्न जरी केला तरी ते थांबत नाही. आणि मग त्यावेळेला भरपूर लोकांना कळत नाही की काय करायचं, आणि ह्याच्यामध्ये मग मानसिक आजार पण येत असतात आणि भरपूर लोकांना माहीत नाही की हा मानसिक आजाराची सुरुवात देखील असू शकते. तर त्याच्यामध्ये खास मी सध्या जे बघतो आहे, आम्ही ह्यांना इंग्रजीमध्ये न्यूरोटिक आजार म्हणतो. म्हणजे जसं मानसिक आजार 2 प्रकारचे असतात, एक न्यूरोटिक आणि सायकॉटिक. म्हणजे एक पूर्णपणे वेडे असतात आणि एक अर्धे वेडे असतात. पण अर्धे वेडे त्यांना कळतं की आपण वेडेपणा कळतो, जसं रडायचं नाही आहे मला माहिती आहे, पण माझ्या डोळ्यात पाणी येत राहतं, ठीक आहे. आणि लहान मुलं नाही, मोठी माणसं रडतात, अचानक रडतात.
तर माहिती आहे चुकीचं आहे, नाही केलं पाहिजे, पण मी थांबवू शकत नाही. काही कारण असं, काही वेळेला काही कारण नसतं. मी एका डॉक्टरला पाहिलं, खूप चांगली प्रॅक्टिस आहे, अचानक तो बोलतो माझ्या डोळ्यातून पाणी येतं, रडावंसं वाटतं. सो इट कॅन बी अ डिप्रेशन. आणि त्यांनी मग डिप्रेशनचा इलाज चांगला केला, नाव इज अंडर कंट्रोल. किंवा एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा एकच विचार येत राहतो, मनामध्ये फिरत राहतो आणि भीती वाटत राहते पुन्हा पुन्हा, तर हा पण एक मानसिक आजार असू शकतो. किंवा ह्याला आम्ही ऑब्सेशन म्हणतो. किंवा सतत येणारा विचार, म्हणजे माझ्या इच्छेविरुद्ध येणारा विचार आणि मला सतत भीती वाटत राहणे किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण होणे, त्याच्यामुळे माझ्या दैनंदिन कामकाजावर प्रभाव पडत जाणे. आणि संशयाचे विचार, हे पण मानसिक आजाराची सुरुवात असू शकते. आणि भरपूर अशी लोक आहेत ज्यांना माहिती नाही की हे आजार त्यांच्यामध्ये आहेत. मी बघतो चारी बाजूला हे संशयाचे विचार, खास करून पतीचा आपल्या पत्नीवर संशय असणे, हा फार मोठा मानसिक आजाराची सुरुवात. पण लोकांना माहितीच नाही की हा एक, किंवा वाईस वर्सा पण असू शकतं दुसऱ्या बाजूने. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल संशय करणे की ते माझ्याबद्दलच बोलत आहेत. जेव्हा दोन व्यक्ती बोलत आहेत तर ते माझ्याबद्दल बोलत आहेत, किंवा ह्या दोघांचं काय चालू असेल काय. हे जे संशयाचे विचार आहेत हे पण मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. आणि भरपूर लोकांना माहितीच नाही की आजार आहेत, कारण हे पर्सेंटेजमध्ये असतात आणि सुरुवातीला ह्याचं प्रमाण कळून येत नाही आपल्याला. पण जसे हे वाढत जातात तसं तसं तुमचा परफॉर्मन्सवर इफेक्ट येत जातं, तुमच्या दैनंदिन संबंधावर त्याचा इफेक्ट येतो. तुम्हाला रात्रीची झोप बरोबर लागत नाही, तुम्ही एकतर भरपूर रागावता किंवा तुम्ही भरपूर शांत असता, ज्याला आम्ही बायपोलर डिसऑर्डर म्हणतो. किंवा एकदा आनंदी असाल तर एकदम खूप आनंदी असणार, आणि त्या आनंदाच्या भरात तुम्ही काही असे शब्द वापरता ज्याच्यामुळे तुमचे संबंध खराब होऊ शकतात, किंवा एकदम तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. तर हे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या लोकांना कळत नाही. पण जर तुम्हाला कोणत्याही वेळेला असं वाटलं की माझे हे जे नकारात्मक किंवा व्यर्थ विचार आहे ज्याच्यामुळे मी नेहमी प्रसन्न राहत नाही किंवा भरपूर वेळेला प्रसन्न राहत नाही, आणि हा माझा मूड डिस्टर्बन्स भरपूर वेळेसाठी आहे, तर मग मला योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि असे भरपूर पेशंट गोळ्यांनी ठीक होऊ शकतात, असा आमचा अनुभव आहे. तर हे 4 प्रकारचे विचार आहेत: सकारात्मक, नकारात्मक, आवश्यक आणि व्यर्थ. आणि विशेष गोष्ट मी सांगेन की सध्या 85% ते 90% आमचे विचार हे नकारात्मक आणि व्यर्थ आहेत. कदाचित माझ्याकडे तसे पेशंट येत असतील त्यामुळे मला तसं दिसतं. पण मी पुन्हा म्हणेन की लोकांना फार आवश्यकता आहे काउन्सिलिंगची. सध्याचं जीवन फार धावपळीचं, तणावाचं आणि टेन्शनचं आहे. काही लोक आपलं टेन्शन दाखवत नाही, ते पण फार कॉम्प्लिकेटेड असतात. म्हणजे तुम्हाला त्रास होतो आहे पण तुम्ही दाखवत नाही, म्हणजे आतमध्ये एक आहात आणि बाहेरून तुम्ही वेगळे आहात. ती फार गुंतागुंतीची केस असते, ज्याला आम्ही डिनायल मेकॅनिझम म्हणतो. असे पण लोक आहेत. तर मी म्हणेन की तुम्हाला जर असं होत असेल, तुम्ही डिस्टर्ब राहत असाल, तुमची झोप डिस्टर्ब होत असेल, तुमचा मूड डिस्टर्ब होत असेल, तर कृपा करून तुम्ही जवळच्या एका मनोचिकित्सकाकडे किंवा समुपदेशकाला जरूर जाऊन भेटा. तुमचा आजार ठीक होऊ शकतो. डॉक्टर साहेब, एक तुमचा हा सगळा विचार ऐकत असताना एक उदाहरण माझ्या अगदी लक्षात आलं की आमच्यासोबत एक व्यक्ती जी कार्य करत होती, फार आमच्याही हायर पोस्टवर होती आणि खूप चांगल्या पोस्टवर असलेली व्यक्ती. सर्व गोष्टी त्यांच्याकडे संपन्न असताना देखील काही वर्षापूर्वी त्या व्यक्तीने आत्महत्या केली. तर त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार आले असतील? कारण तुम्ही आता विचारांचे प्रकार सांगितलेत, तर पटकन तो ही घटना माझ्या बुद्धीमध्ये आली. आणि हा प्रकार खूप वाढतही चाललेला आहे. आम्ही बघतो की क्षणिक, तुम्ही मागे म्हटलेला जेव्हा आपण भावनांबद्दल बोललो की क्षणिक असतो तो प्रकार, परंतु त्यावेळेला ती जी व्यक्ती विचार करते तर हे कोणत्या प्रकारामध्ये बसते आणि काय ॲक्च्युली त्या व्यक्तीच्या मनामध्ये चालत असतं, आणि ते विचार किती त्याच्यासाठी घातक असतात? ह्याच्यावर पूर्ण आपण मॅरेथॉन बोलू शकतो, एवढा महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार सुरुवातीला तिच्या मनामध्ये येतो, हा खास करून आम्ही जो बघितला आहे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, म्हणजे लोक ज्या प्रकारे म्हणतात तो शब्द लूजली नाही, मी बघितलं आहे भरपूर लोक आमच्या इकडे पण येतात, हा तर डिप्रेशनमध्ये गेला आहे किंवा मी डिप्रेशनमध्ये आहे, असा लूज शब्द वापरू नये लोकांनी. कधी कधी आपल्याला सर्वांना थोडा आपला मूड लो असतं, पण तो डिप्रेशनचा आजार नाही. जेव्हा 15 दिवस
किंवा त्याच्यापेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीचा मूड लो असतो आणि ज्या गोष्टी त्याला अगोदर आवडायच्या, जसं लोकांबरोबर बोलणं किंवा एखादं जेवण किंवा एखादं फिरायला जाणं, ते पण त्याला आवडत नाही आहे आणि तो काहीही करत नाही, झोपून असतो, जास्त कोणाशी बोलत नाही, तर तो डिप्रेशनचा आजार असतो. तर अशा व्यक्तीला काय विचार येतात मनामध्ये, की त्याला वाटतं की आता माझं काही होऊ शकत नाही, सगळे दरवाजे बंद झालेले आहेत, माझी काही किंमत उरलेली नाही. ह्याला आम्ही ट्रायड म्हणतो, होपलेस, हेल्पलेस आणि वर्थलेस. होपलेस म्हणजे काही जीवनामध्ये आशा उरलेली नाही. वर्थलेस आहे मी, म्हणजे मी काही कामाचा नाही आहे आणि कोणीही माझी मदत करू शकत नाही या सृष्टीवर. हे 3 विचार प्रामुख्याने त्याच्या मनात येतात आणि एक गिल्ट फिलिंग असते त्याच्यामध्ये, म्हणजे एक आत्मग्लानीचा विचार असतो की मला जगण्याचा अधिकार नाही आहे आणि मी जगून काहीही करू शकत नाही. मी या घरच्यांना किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांना काही कामाचा राहिलेलं नाही आहे आणि त्यावेळेला हा टोकाचं पाऊल उचललं जातं आणि मग त्यावेळेला तो विचार करतो की असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं, मी मेलो तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असं त्यावेळेला विचार करून मग ते टोकाचं पाऊल उचललं जातं आणि लोक परमनंट सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतात. एका ऑथरने खूप छान म्हटलं आहे की सुसाईड is a temporary problem. A problem is temporary, but people look for permanent solution. So suicide has become a permanent solution to a temporary problem. म्हणजे प्रॉब्लेम टेम्पररी असतो, समस्या टेम्पररी असते, पण लोक परमनंट सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतात आणि सुसाईड किंवा आत्महत्या त्यांना परमनंट सोल्युशन दिसून येतं. डॉक्टर साहेब, तुम्हाला असं म्हणायचं आहे की सातत्याने एखाद्या व्यक्तीमध्ये जर व्यर्थ किंवा नकारात्मक विचारांची जर सतत एक असा सर्कल, एक चक्र जर चालू होत असेल, तर ती व्यक्ती ह्या टोकाच्या भूमिका घेऊ शकते? डेफिनेटली घेऊ शकते. म्हणूनच मी म्हणतोय की जेव्हा सुरुवातीला तुम्हाला असे विचार येत असतील तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जर, मी पुन्हा सांगतो, 15 दिवसापेक्षा जास्त जर असे विचार येत असेल पुन्हा पुन्हा, तर तुम्ही ताबडतोब, तुम्ही कोणालाही सांगा, पण ते तुमच्या मनात ठेवू नका. योग्य व्यक्तीला सांगा किंवा आजकाल एवढी छान औषधं आलेली आहेत की औषधाद्वारे तुमचे विचार कमी होऊ शकतात. मी आजूबाजूला बघतो, माझ्याकडे शिकलेली लोक आहेत आणि मला दिसतं आहे की त्यांना ऑब्सेशनचा आजार आहे, दिसतं आहे की त्यांना ते विचार येत आहेत, पण ते स्वीकार करत नाही लोक आणि ते मानायलाच तयार नाहीत की आम्हाला हा आजार आहे. कारण लोकांमध्ये एक प्रकारचा इगो असतो, एक अभिमान असतं की मी मानसिक आजार मला कसा असू शकेल. हे तर भरपूर जणांना नाही, पण हा एक मानसिक आजार आहे, ऑब्सेशन. पुन्हा पुन्हा एखादा विचार येणं किंवा बदला लेण्याची भावना, ह्याच्यामध्ये 3 विचार असतात. एक कामुक विचार असतात, विकारांबद्दल पुन्हा विचार येणे. दुसरे क्रोधाचे विचार असतात की तोड डालूंगा, फूट डालूंगा, मारीन त्याला, संपून टाकेन, हे विचार पण येणार, बदला घेण्याचे विचार. आणि सडन, अचानक रागावणे किंवा अचानक रडणे, हे जे फ्लक्च्युएशन आहेत किंवा हे मूड स्विंग्ज आहेत, हे जर भरपूर दिवसापर्यंत असतील तर त्या व्यक्तीने ताबडतोब डिप्रेशनची औषधं किंवा अँटीन्युरोटिक मेडिसिन चालू केली पाहिजे आणि ती व्यक्ती ठीक होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते की हा आजार ठीक होणारा आहे, जर तुम्ही स्वीकार केलं फक्त की मला हा आजार आहे आणि मला इलाज केला तर मी ह्याच्यातून बाहेर पडू शकतो. पण मी बघतो ही लोक स्वीकार करत नाही. तर त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही हे ठीक औषधं घेऊन ठीक झालात तर तुम्ही ह्याच्यापासून मुक्त होऊ शकता आणि मग हळूहळू जसं तुम्हाला चांगला मिळेल, तुमचं वाचन आणि तुम्ही मेडिटेशन करायला लागाल तर ह्याच्यातून तुम्ही निघू शकता. डॉक्टर साहेब, आता तुम्ही हा एक मुद्दा मांडला की व्यक्ती ह्याच्यातून निघू शकतो. तर काउन्सिलिंगच्या दरम्यान बरेचदा आम्ही बघतो की जेव्हा काउन्सिलर्स येतात, आमच्याकडे येतात, त्यावेळेला ते आम्हालाही सांगत असतात की तुम्हाला एकदम डिटरमाइंड असायला पाहिजे. असं तर डिटरमाइंड असलं पाहिजे, तर विचारांमध्येही डिटर्मिनेशन्स असणं किती गरजेचं आहे आणि असावं का, आणि त्याचे किती चांगले इफेक्ट्स होतात, किती नेगेटिव्ह इफेक्ट्स होतात, हेही मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. छान प्रश्न आहे हा. विचार हा शब्द मी जसं म्हणाल मराठी किंवा हिंदी भाषेमध्ये आपण वापरतो, पण संस्कृत भाषेमध्ये अतिशय सुंदर शब्द ह्याला दिलेला आहे आणि त्या शब्दाचं नाव आहे संकल्प. जसं आपण स्लाईडमध्ये पाहणार आहोत, संकल्प हा शब्द फार सुंदर आहे. संकल्प शब्दामध्ये एक शब्द येतो ज्याला आपण म्हणतो कल्प. आध्यात्मिकतेच्या अनुसार कल्प कशाला म्हणतात की हे संपूर्ण सृष्टीचं जे चक्र आहे त्याला कल्प म्हणतात आणि ह्या चक्रामध्ये 4 युग येतात, सतयुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलियुग. तर ही 4 युग
सतत फिरत असतात आणि हा विचार भारताने पुन्हा पूर्ण विश्वाला दिलेला आहे की हे सृष्टी एक अनादी चक्र आहे. अनादी किंवा इटर्नल हा शब्द भारताने विश्वाला दिलेला आहे. तर हे अनादी चक्र आहे आणि अव्याहतपर्यंत हे चालू राहतं आणि हे 4 युगांनी मिळून एक कल्प बनतं. म्हणजे सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग आणि कलियुग नंतर पुन्हा सतयुग येणं आणि हे चक्र असं अनादी फिरत राहतं. तर ह्या कल्पाचा आधार हा संकल्प आहे, म्हणून तो शब्द संकल्प आलेला आहे. जेव्हा आपले संकल्प श्रेष्ठ असतात, पवित्र असतात, तेव्हा ह्या सृष्टीवर, पृथ्वी तलावर स्वर्ग असतं. आणि जेव्हा आपले संकल्प पतित होतात, विकारी होतात, किंवा ज्याला आम्ही विकल्प म्हणतो, विकारी संकल्प म्हणतो, तेव्हा या सृष्टीवर पतन होतं आणि ते स्वर्गाची पर्सेंटेज कमी व्हायला लागते आणि ज्याला आपण नरक म्हणतो किंवा जिथे दुःख आहे तीच सृष्टी हीच आहे. स्वर्ग कुठे आकाशात किंवा पाताळ कुठे जमिनीखाली नाही आहे, ही सृष्टी आहे. पण जेव्हा आपले विचार पवित्र असतात, श्रेष्ठ असतात, ज्याला आम्ही म्हणतो श्रेष्ठ संकल्प, तेव्हा सतयुग किंवा त्रेतायुग असतं आणि जेव्हा आपले विचार खाली यायला लागतात तेव्हा द्वापर आणि कलियुग असं पतन व्हायला लागतं. तर ह्या पूर्ण कल्पाचा आधार हा संकल्प आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की डिटरमाइंड थॉट, त्याला फार सुंदर शब्द आहे. ह्या संकल्पामध्ये जेव्हा आपल्या दृढता येते तेव्हा त्याला आम्ही म्हणतो डिटरमाइंड थॉट. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये ह्या दृढ संकल्पाला फार महत्त्व आहे. दृढ संकल्प ही सगळ्यात श्रेष्ठ शक्ती आहे. सगळ्यात श्रेष्ठ शक्ती दृढ संकल्प आहे. जेव्हा एखाद्या संकल्पामध्ये आध्यात्मिक शक्ती किंवा ज्याला आम्ही म्हणतो परमात्म्याची शक्ती येते, तेव्हा तो संकल्प दृढ बनतो. आणि अशी म्हण आहे की दृढता सफलता की चाबी आहे किंवा डिटर्मिनेशन इज की टू सक्सेस. तुम्ही मागच्या सत्रामध्ये जो प्रश्न विचारला, भरपूर लोक विचार करतात पण ते संकल्प घेत नाही. विचार करणे आणि संकल्प घेणे याच्यामध्ये फरक आहे. आपण शास्त्रामध्ये किंवा टी व्हीमध्ये, सिरियलमध्ये पाहिलं असेल, एखादा ऋषी मुनी असा हातात जल घेऊन एखादा विचार घेतो की मैं आज से संकल्प ले रहा हूं. किंवा महाभारतामध्ये जसं भीष्माने प्रतिज्ञा केलेली, ज्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात, तर ही दृढ संकल्प आहे. आणि जे व्यक्ती दृढ संकल्प करतात ते कधी हरू शकत नाही, त्यांची विजय निश्चितच आहे. मग त्यांनी कुठल्याही संकल्पामध्ये दृढता दाखवली तर ते कधी हरू शकत नाही. पण याच्यामध्ये कॅच आहे. कॅच हे आहे की लोक नकारात्मकतेमध्ये पण दृढ असतात, तर ते फार खतरनाक होऊ शकतं. जसं एखादा मी त्याला सोडणारच नाही, काही झालं तरी चालेल, हा तुमचा संकल्प दृढ आहे पण त्याची क्वालिटी कशी आहे, नकारात्मक आहे. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. आपल्याला दृढ राहायचं आहे पण नकारात्मक संकल्पतेमध्ये दृढ नाही राहायचं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने सध्या लोक नकारात्मकतेमध्ये दृढ आहे. म्हणजे माझं कितीही नुकसान झालं तरी चालेल पण मी त्याला सोडणार नाही. आणि ही जी वृत्ती आहे त्याने स्वतःचंच नाही पण दुसऱ्यांचं नुकसान तर होतंच पण स्वतःचं पण होतं. याच्यावर फार सुंदर गोष्ट आम्ही सांगतो की एका व्यक्तीने परमात्म्याची प्रार्थना केली, त्याला वरदान हवे होते. तर त्या परमात्म्याला माहिती होतं याचं काय समस्या आहे. तर तो म्हणाला की ठीक आहे, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, फक्त तू जे काय मागशील माझ्याकडे त्याच्यापेक्षा डबल तुझ्या शेजाऱ्याला मिळणार. कारण ह्याला शेजाऱ्यावर ईर्ष्या होती, त्याला दाखवायचं होतं की मी ह्याच्यापेक्षा भरपूर काय करू शकतो. तर ह्याने विचार केला, जर मी एक गाडी मागितली तर शेजाऱ्याला 2 मिळणार, मी जर एक बंगला मागितला तर शेजाऱ्याला 2 बंगले मिळणार, तर मी जे जे काय मागेल, एक गाव मागितलं तर ह्याला 2 गाव मिळणार, तर मी काय करू. तर शेवटी ह्याने काय निर्णय घेतला असेल तुम्ही कल्पना करू शकता. ह्या व्यक्तीने परमात्म्याकडे मागितलं की हे परमात्मा, तुम्ही माझा एक डोळा फोड, म्हणजे शेजाऱ्याचे दोन्ही डोळे फोडतील. म्हणजे शेजाऱ्याला नुकसान व्हावं म्हणून मी माझं नुकसान करायला तयार होतो. अनफॉर्च्युनेटली लोक आम्ही बघतो चारी बाजूला हा संकल्प घेऊन दृढ राहतात. म्हणजे माहिती आहे की याच्यामुळे माझं पण नुकसान होणार, दुसऱ्या पण ते संकल्प आपला सोडत नाही. ह्याला म्हणतो आम्ही बदला घेण्याची वृत्ती. माझे एक मित्र एक कवी आहेत, त्यांनी खूप सुंदर कविता लिहिली एका लाईनमध्ये. हिंदीमध्ये ते असे म्हणतात कि मेरे दुश्मन को ये पता ही नहीं कि दुश्मनी जैसी कोई सजा ही नहीं. जेव्हा आपण हा भाव ठेवतो आपल्यामध्ये की ह्याचं चांगलं होऊ नये, सगळ्यात पहिलं माझं नुकसान होत असतं, दुश्मनी जैसी कोई सजा ही नाही,
तर हे सगळे निगेटिव्हिटी तुम्हाला स्वतःहून शिक्षा देत असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला जायचंच नाही आहे. आपल्याला श्रेष्ठ संकल्प करायचा आणि त्याच्यामध्ये दृढ राहायचं आहे. तर जेव्हा आपण श्रेष्ठ संकल्पामध्ये दृढ राहतो तर जे परिवर्तन आपल्याला पाहिजे शरीरामध्ये किंवा आपल्या वर्तणुकीमध्ये तर ते आपण करू शकतो. पण हे श्रेष्ठ संकल्प, पण पुन्हा मी म्हणेन की नुसतं पुस्तकं वाचून हे होत नाही. त्या दृढतेची शक्ती परमात्म्याकडूनच मिळते. कारण परमात्मा जो आहे तो सर्वशक्तिवान आहे आणि तो बीज आहे. हे सृष्टी संपूर्ण कल्पवृक्षाप्रमाणे आहे आणि हे कल्पवृक्ष जसं भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे की असं एक वृक्ष आहे ज्याचं बीज वर आहे आणि वृक्ष खाली आहे. ठीक आहे ना. अधोशाखा ऊर्ध्वमूलम असं म्हटलेलं आहे. तर ते बीज चैतन्य बीज परमात्मा आहे आणि जोपर्यंत आपण त्याच्याशी योग लावत नाही तोपर्यंत आपल्या संकल्पामध्ये दृढता येणे मुश्किल असतं. दोन प्रकारचे लोक आहेत. एक आपल्या विल पॉवरवर करतात. ही तुमची विल पॉवर आहे, ती आत्मिक शक्ती आहे आणि असे पण लोक आहेत पण त्यांच्यामध्ये ती पवित्रतेची शक्ती आहे. ते आत्मिक शक्तीच्या आधारावर स्वपरिवर्तन करतात. पण सगळ्यात श्रेष्ठ शक्ती आत्मापेक्षा ती आहे परमात्माची शक्ती. आणि जेव्हा परमात्म्याशी आपण स्वतःला जोडतो मन बुद्धीने तेव्हा आपल्या आत्म्यामध्ये ती शक्ती येते. कारण आपण बीजाशी जोडल्यामुळे ती शक्ती एवढी पॉवरफुल असते की आपण जे संकल्प करतो ते सिद्ध होतं आणि याला आम्ही सिद्धी स्वरूप अवस्था म्हणतो. आमचे भरपूर लोकांचे असे अनुभव आहेत जे भरपूर वर्षापासून राजयोगाचा अभ्यास करतात. आम्ही फक्त संकल्प करतो. तो संकल्प करून परमात्म्याला आम्ही तो अर्पण करतो आणि तो संकल्प साकारमध्ये आम्ही बघतो. ह्याच्यावर भरपूर काही पुस्तकं मार्केटमध्ये, लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाचं एक पुस्तक आहे, सिक्रेट नावाचं एक पुस्तक आहे ज्याने सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत. वर्ल्डमध्ये फेमस झालेलं आहे. हे आहे भारताचं तत्त्वज्ञान आहे पण त्यांनी सायंटिफिकरित्या लोकांसमोर मांडले त्यामुळे लोक त्याला स्वीकार करतात. तर जेव्हा आपला संकल्प परमात्म्याशी आपण जोडतो तेव्हा त्या संकल्पामध्ये दृढतेची शक्ती येते आणि जेव्हा ती दृढतेची शक्ती येते तेव्हा आपलं जग बदलेल. तर जर आपण टायटल ठेवलेलं आहे मालिकेचं की संकल्प बदला तर तुमचं जग बदलेल. या संदर्भात तुम्हाला कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही जवळच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी केंद्रावर भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही तुम्ही भेट देऊ शकता. तर भेटूया पुन्हा पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.